नमस्कार. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो भारतातल्या प्रत्येक ग्राहकाला म्हणजे वस्तू विकत घेणाऱ्या किंवा सेवा वापरणाऱ्या प्रत्येकाला एक मोठं शस्त्र देतो. चला तर मग या ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव नक्कीच आला असेल, हो ना? जेव्हा आपण कष्टानं कमावलेले पैसे देऊनही चांगली वस्तू किंवा सेवा मिळत नाही, तेव्हा जी निराशा येते ती खूप त्रासदायक असते. पण चांगली बातमी ही आहे की यावर एक जबरदस्त उपाय आहे. आणि ही जी समस्या आहे ना ती इतकी वाढली होती की त्यावर काहीतरी तोडगा काढणं खूप गरजेचं झालं होतं. हे वाक्य त्यावेळच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. आणि याच गंभीर परिस्थितीतून जन्माला आला आपला ग्राहक संरक्षण कायदा. तर ह्या समस्येवर उपाय म्हणून सरकारनं ग्राहकांसाठी एक नवीन ढालच तयार केली. 1986 साली आलेला हा ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या सक्षमीकरणासाठी एक एकदम क्रांतिकारी पाऊल ठरला. या कायद्याने बाजारात ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना तब्बल 6 अत्यंत शक्तिशाली आणि मूलभूत अधिकार दिले. खरं तर हे 6 अधिकार म्हणजे प्रत्येक ग्राहकाच्या हातातलं सर्वात मोठं शस्त्र आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे 6 हक्क म्हणजे भारतातल्या ग्राहक शक्तीचा मूळ पाया आहेत. सुरक्षेपासून ते शिक्षणापर्यंत हे अधिकार प्रत्येक टप्प्यावर आपलं संरक्षण करतात. आणि हे हक्क समजून घेणं म्हणजे खरं तर स्वतःला सक्षम करणं आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे हक्क नेमके कोणाला मिळतात? म्हणजे कायद्याच्या नजरेत आपण ग्राहक आहोत का? चला हे समजून घेऊया, कारण कायद्यात याची एक अगदी स्पष्ट अशी व्याख्या दिलेली आहे. तर कायद्यानुसार ग्राहक म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जी स्वतःच्या वापरासाठी पैसे देऊन वस्तू किंवा सेवा विकत घेते. इतकंच नाही तर त्या वस्तू किंवा सेवेचा वापर करणारी दुसरी व्यक्तीही यात ग्राहकच मानली जाते. इथला सगळ्यात महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा. हा कायदा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तींचं संरक्षण करण्यासाठी आहे. पुन्हा विकण्यासाठी किंवा व्यावसायिक फायद्यासाठी खरेदी करणाऱ्या मोठ्या कंपन्यांसाठी नाही. थोडक्यात काय, तर जर तुम्ही स्वतःच्या वापरासाठी काही खरेदी करत असाल तरच तुम्ही ग्राहक आहात. ठीक आहे, हक्क तर मिळाले, पण ते मिळवण्यासाठी जर कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या तर काय उपयोग? म्हणूनच या कायद्याने एक विशेष न्याय प्रणाली तयार केली आहे जी नेहमीच्या न्यायालयांपेक्षा खूप सोपी आणि वेगवान आहे. ही एक निम्न न्यायक यंत्रणा आहे. आता याचा अर्थ काय? तर ही यंत्रणा कोर्टासारखंच काम करते, पण तिची प्रक्रिया खूप सोपी असते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा 3 स्तरांवर ही यंत्रणा आपल्याला सहज न्याय मिळवून देते. ही रचना अगदी सोपी आहे. आपल्या नुकसानीची रक्कम किती आहे यावरून तक्रार कुठे करायची हे ठरवलं जातं. सुरुवात होते जिल्हा पातळीवरून आणि मग गरज पडल्यास टप्प्याटप्प्याने वर जाता येतं. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. समजा आपल्यासोबत काही चुकीचं घडलं तर तक्रार नेमकी कशी करायची? अनेकांना वाटतं की हे खूप किचकट असेल, पण अजिबात नाही. ही प्रक्रिया खूप सोपी ठेवलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तक्रार कोणत्याही कारणासाठी करता येत नाही. त्यासाठी कायद्याने काही विशिष्ट आधार दिले आहेत, जसं की वस्तू खराब निघणं, सेवेत कमतरता असणं किंवा फसव्या व्यापारी पद्धती. यापैकी काहीही घडल्यास आपल्याला तक्रार दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बघा, ही प्रक्रिया मुद्दामच सोपी ठेवली आहे. आपण फक्त तक्रार दाखल करायची, त्यानंतर मंच नोटीस पाठवतो आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून काही महिन्यातच निर्णय देतो. यामुळे सामान्य माणसालाही कायदेशीर प्रक्रियेचा ताण न घेता न्याय मागता येतो. तर ही सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर न्याय कसा दिसतो? म्हणजे या कायद्याचा वापर करून आपल्याला नक्की काय मिळू शकतं? चला पाहूया, मंच कोणते आदेश देऊ शकतो. आणि हेच या कायद्याचं खरं सामर्थ्य आहे. हे आदेश दाखवून देतात की ग्राहकांना फक्त दिलासा नाही तर ठोस आणि वास्तविक न्याय मिळू शकतो. वस्तू बदलून मिळण्यापासून ते नुकसान भरपाईपर्यंत अनेक प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. तर हा कायदा केवळ कागदावर नाही, तर ती आपली एक जिवंत ढाल आहे. ही माहिती आपल्याला एक जागरूक आणि सक्षम ग्राहक बनवते. आता पुढच्या वेळी खरेदी करताना आपण फक्त एक ग्राहक नसाल, तर एक माहिती असलेला शक्तिशाली ग्राहक असाल. प्रश्न फक्त एकच आहे, आपण ही शक्ती वापरणार का?